वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीप्रमाणे गनिमी कावा करून भारताने पाकिस्तानात घुसून हवाई युद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडले। यानिमित्त वाठारमध्ये एसटी स्टँड चौकामध्ये गुरुवारी सायंकाळी 7 वाजता शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशन यांच्या सहकार्यातून दूध वाटप करण्यात आले। यावेळी 150 लिटर दूध वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना अध्यक्षा सौ प्रज्ञा भोसले म्हणाल्या की भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून हवाई युद्ध करून ऑपरेशन सिंदूर पार पाडले। याबद्दल प्रथम भारतीय सैनिकांचे मनपूर्वक अभिनंदन। त्यांनी केलेल्या या ऑपरेशन सिंदूरमुळे काश्मीर पहलगाव येथे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला। त्याचबरोबर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे। पाकिस्तानमध्ये घुसून गनिमी कावाप्रमाणे मिशन सिंदूर पार पाडल्याच्या आनंदात वाटार गावातील लोकांना शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशनच्या माध्यमातून दूध वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी शरण्य आत्मनिर्भर फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण भोसले, अध्यक्षा सौ प्रज्ञा भोसले, संचालक राजेंद्र चव्हाण, पत्रकार प्रकाश कांबळे, सौ राणी चव्हाण, सौ माया घोरपडे, विशाल माने, नामदेव पवार, रतन लोहार, जयसिंग लोखंडे, अजित पाटील, रणजित माने यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.